नीलेश मोरे इसके ऊपर फायरिंग की। नीलेश मोरे जख्मी है, घायल है, और इसीलिए पुलिस ने खुद के बचाव के लिए ये कार्यवाही की है। और ऐसी प्राथमिक जानकारी मुझे मिली है, बाकी तो पुलिस जांच के बाद बाकी सब पता चलेगी। सर, ये जो नई कोर्ट की नींव रखी जा रही है तक कंप्लीट होने की एक टाइमलाइन रखी है और कैसे बदलाव है? ये नई जो हाईकोर्ट की बिल्डिंग है, आज ये हिस्टोरिक डे है, और जो हाईकोर्ट है ये नया हाईकोर्ट बनेगा कॉम्प्लेक्स। इसमें आज हमारे सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस चंद्रचूड़ साहब के हाथों से ये भूमि पूजन हुआ है। निश्चित रूप से महाराष्ट्र के हैं वो, और इस मुंबई हाईकोर्ट में भी उन्होंने काम किया है, और उनके हाथों द्वारा ये काम हो रहा है। और मैं हूँ, हमारे दोनों उप मुख्यमंत्री हैं, हम खुशनसीब है कि हमारे कार्यकाल में इस नई हाईकोर्ट की बिल्डिंग का तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई हायकोर्टाचं बीकेसी मध्ये जे नवं कार्यालय होणार आहे त्याच्या उद्घाटनासाठी, त्याच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते। आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षय शिंदेने पोलिसांवर कसा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी काय कारवाई केली याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। विजय वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी काही वेळापूर्वीच या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एनडीटीव्ही मराठीकडे, तीही पाहूयात। तुमच्या पोलिसांच्या संरक्षणामध्ये असलेला व्यक्ती त्याला हाताळताना किती सावधगिरी बाळगायला पाहिजे। पण ते मला वाटतं हे प्रकरण सगळेचे काही झालंय असं मला दिसतंय। या प्रकरणाचा जो मुख्य आरोपी आहे त्याला संपवून पूर्ण प्रकरणाची फाईल बंद करण्याचा कट असू शकतो, त्यामागे कुठले तरी सूत्रधार असू शकतात। म्हणून हे सर्व प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन याची न्यायिक चौकशी होण्याची आवश्यकता आहे, उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला संपवून जे काही लैंगिक अत्याचार त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला। देखिए, ये जो आरोपी था इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असॉल्ट की एक कंप्लेंट की थी, उसके लिए एक वारंट लेकर आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास कामी आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली, पोलिसांची बंदूक खेचून। त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे। आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। आता पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून येईल। विरोधक टीका करताना दिसत आहेत, आरोपीची कुठेतरी बाजू घेताना दिसत आहेत। कशाबद्दल? अरे, ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला। आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचालक होते, त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे, असं वडेट्टीवार आणि नाना पटोले म्हणतात। नाही, आता
विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये. आज पोलीस एक जखमी आहे API दर्जाचा, त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही. जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात, आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्या बद्दल आक्षेप घेणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं, खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल, चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कारवाई झाली असा देखील एक आरोप होतो. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांचे झोप उडवलेली आहे. ते बिचारलेत आणि म्हणून त्यांना पराभव दिसू लागला आहे, म्हणून हे सगळे आरोप उलटसुलट करतायत. बदलापुर की जो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी थी, उसमें आरोपी जो अक्षय शिंदे, इसकी बीवी ने जो कंप्लेंट की थी लैंगिक अत्याचार की, उसके बारे में ये आरोपी है, उसको जांच के लिए पुलिस ला रही थी. उसमें उसने पुलिस की बंदूक खींचकर API नीलेश मोरे को फायरिंग कर दी और उसमें नीलेश मोरे घायल है और पुलिस ने बचाव के लिए उसके ऊपर फायरिंग की है. ऐसी प्राथमिक जानकारी मेरे पास आई है. इसके बाद पुलिस जांच कर रही है. बाद में जो डिटेल में है वो तो बाद में पता चलेगा. पुलिसकर्मी जख्मी हो चुका है, उसकी क्या? पुलिसकर्मी जख्मी है, उसके ऊपर उपचार शुरू है. उसको अच्छे उपचार होनी चाहिए, ऐसी सूचनाएं मैंने अभी सभी को दी है. विपक्ष के नेता इस पर टिका कर रहे हैं कि ये जानबूझकर किया गया, क्योंकि ये विपक्ष के नेता पहले कह रहे थे, जो छोटी बच्ची के ऊपर अन्याय हुआ था, अत्याचार हुआ था, तब कह रहे थे कि अक्षय शिंदे को फांसी लगाओ, अक्षय शिंदे को फांसी होनी चाहिए. अभी वही विपक्ष अक्षय शिंदे के बाजू से बोल रहा है. ये कितनी निंदाजनक बात है, कितनी दुर्भाग्यपूर्ण बात है कि विपक्ष को कोई मुद्दा ही नहीं बचा है. विपक्ष के पैरों तले जमीन खिसक चुकी है और विपक्ष की नींद हराम हो गई है, क्योंकि मुख्यमंत्री लाडली बहन योजना ने उनकी नींद खराब कर दी है और उनको उनकी हार नजर आ रही है, इसलिए ऐसे अनाप शनाप आरोपों कर रहे हैं. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी, एन्काउंटर प्रकरणी विरोधक आरोप करतायत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. पोलीस घेऊन जात असताना आरोपीनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी जी कारवाई केली त्यामध्ये अक्षय शिंदे याला गोळ्या लागल्या. या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक API दर्जाचे पोलीस अधिकारी जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. अक्षय शिंदे याच्या बाबतीमध्ये जे काही झालंय त्यामध्ये विरोधकांनी जे आरोप केलेत त्या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच ते अशा प्रकारचे आरोप सरकारवर करतायत असं शिंदेंनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती आपल्याला पोलिसांकडून घ्यावी लागेल. मात्र जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार अक्षय शिंदे याला घेऊन जात असताना त्यानं पोलिसांकडची बंदूक हिसकावली, त्यानं पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा दुखापत झालेली आहे, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.